नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। घेऊया देशभरातल्या महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात 3 आठवड्यांची वाढीव वेळ मागितली होती। त्यावर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आदेश दिलेत। राज्यात उघड झालेल्या ड्रग्ज प्रकरणावरून आता राजकारण होताना दिसतंय। ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील प्रकरणी काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप विधानसभेत फडणवीसांनी विरोधकांवर केलाय। त्यामुळे आता विरोधक या प्रकरणी काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुधाकर बडगुजर आरोपींसोबत काय करत होते? बडगुजर 1993 सालच्या बॉम्बस्फोट आरोपींशी काय संबंध आहे? मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी सलीम कुत्तासोबत बडगुजरांनी पार्टी केल्याचा आरोप करून हे प्रकरण अति गंभीर असल्यानं या संपूर्ण प्रकरणाचा तपास झाला पाहिजे अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी फडणवीसांकडे केली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर राहिल्यानं सरसकट जनतेची थट्टा सुरू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। नागपुरातील हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षातील कोणत्याही आमदाराला निधी दिला गेला नाही। सत्ताधाऱ्यांकडून निधी वाटपात भेदभाव करण्यात आलाय अशी टीका अंबादास दानवे यांनी केली। मुंबईत गृहनिर्माण आणि सहकार परिषद झाली होती। त्यावेळी आमदारांनी आणि सदस्यांनी मागणी केली होती, म्हाडाच्या 56 वसाहतींना सेवा शुल्क दंड म्हणून भरावा लागतोय, तो माफ करावा। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं। त्या संदर्भात आता हे वाढीव शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सरकारला 31 डिसेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे। सरकारच्या वतीनं तसं लेखी आश्वासन जरांगेंना देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आश्वासनानुसार सरकारनं काय केलं ते 17 डिसेंबरपर्यंत सांगावं, नाहीतर तुमचा आमचा संबंध संपला असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असून ओबीसींच्या वतीनं मंत्री छगन भुजबळही मैदानात उतरलेत। मात्र भुजबळांचा वापर करून अजित पवारांना संपवण्याचा डाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रचतायत असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। भाजपाचं बैठकीचं सत्र सुरू झालंय। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी गावात ही बैठक होणार आहे। राज्यातील अनेक प्रश्नांच्या समाधानासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेणार होते। मात्र त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे। सध्या महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी समाजाचं आरक्षणावरून रान माजलेलं आहे। ओबीसी समाज सुद्धा आता आक्रमक झालेला आहे। मनोज जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली। त्यानंतर ओबीसी समाज याला आता विरोध करत आहे। यासाठी भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील सोनाळे इथं ग्रामपंचायत क्रीडांगणावर भव्य अशा ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन 17 डिसेंबर रोजी करण्यात आले। ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं ही 2 दशकांपासूनची मागणी होती। त्यासाठी दीपक गोपाळ रणनवरे यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं। याची दखल घेऊन सरकारनं ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाला विशेष बैठकीसाठी नागपूरला पाचारण केलं होतं। यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार छगन भुजबळ, मनीषा कायंदेंसह मान्यवर उपस्थित होते। डिसेंबर महिन्यात येणाऱ्या नाताळच्या सुट्ट्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे राज्यातील मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज निर्णयाची दाट शक्यता आहे।
केंद्रीय दुष्काळ पाहणी समितीच्या पथकानं धुळे जिल्ह्याची थट्टा केल्यानं उद्धव गटानं सरकारचा निषेध केलाय। केंद्राचं पथक धुळे जिल्ह्यात पाहणी न करताच जळगाव जिल्ह्याकडे गेल्यानं उद्धव गटानं नाराजी व्यक्त केली। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले। अजित पवारांच्या पीएचडी वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झालेत। पनवेलमधील कळंबोली इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा होणार आहे। या मेळाव्यात शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत। आपल्या देशात 60% तरुण आहेत, मात्र तेवढ्या नोकऱ्या नाहीत। त्यात केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना आहेत, मात्र त्याही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत। त्यामुळे नोकऱ्या नसताना उद्योग कसा करायचा या संदर्भात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। कुंभमेळा 2026-27 साठी शासनाची जोरदार तयारी सुरू झाली। कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी राज्य शासनाकडून 4 समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत। यातील 2 राज्यस्तरीय आणि 2 जिल्हास्तरीय समित्या असणार आहेत।